नमस्कार, आरआरसी नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। ज्या दर्शकांनी अद्याप आरआरसी डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब केले नाही त्यांनी ते सबस्क्राइब करा, अन्यथा आपल्याला या बातम्या भविष्यात दिसणार नाहीत। अशा आहेत आजच्या हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, एमवी सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला। अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी। अकोल्यात दमदार पावसाची दुसरी इनिंग सुरू। मंगळवार बुधवार मुसळधार पावसाचा इशारा। शहर जिल्ह्यात राशन माफियांचा धुमाकूळ, दुकाने बंद, लाभार्थी त्रस्त, अकोट मार्गे धान्याची वाढली तस्करी। महायुती सरकार विरोधात महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, सामान्य जनतेच्या समस्यांमध्ये मात्र दिवसेंदिवस वाढ। जिल्ह्यात 12 कोटींचा विकास निधी उपलब्ध, विकास कामांची गुणवत्ता राखण्याची गरज व्यक्त। शहरात ऑटो चालकांची अरेरावी कायम, वाहतूक झाली अनियंत्रित, भरधाव वाहनांचे अपघात वाढले। आता सविस्तर बातम्या। गेल्या काही दिवसांपासून अकोला शहर सोडून सर्वत्र पावसाचे आगमन झाले, पण अकोला शहरात पाऊस नसल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले होते। आज पडलेल्या पावसाने अकोलेकर सुखावतील का असा प्रश्न कायम आहे। आज शहरात जोरदार सरींसह पावसाची रिपरिप सुरू होती। दुपारी ढगाळ वातावरणानंतर पावसाने दमदार हजेरी लावली। संध्याकाळी काहीसा गारवा निर्माण झाल्याने अकोलेकर चांगलेच सुखावले। दरम्यान जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा हवामान विभागाने अंदाज व्यक्त केला आहे, पण मंगळवार आणि बुधवार मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला गेला आहे। अकोलेकर चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते। अधूनमधून पावसाळी वातावरण निर्माण करून रिपरिप करीत अचानक गायब होणाऱ्या पावसाने गेले काही दिवस हुलकावणी दिली होती, त्यामुळे अकोलेकर उकाड्याने चांगलेच त्रस्त झाले होते। आता पाऊस जोर धरतो आहे असे आशादायक चित्र निर्माण झाले आहे। शहरातील अनेक स्वस्त धान्य दुकाने वारंवार बंद राहत असल्याने लाभार्थ्यांच्या हिश्श्याचे धान्य चालले कुठे असा प्रश्न विचारला जात आहे। यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये चीड असून पुरवठा विभाग मात्र गप्प आहे। जिल्हा पुरवठा विभागाच्या आशीर्वादाने शहरातील अनेक स्वस्त धान्य दुकाने बंद असून ते लाभार्थ्यांना त्यांच्या हिश्श्याचे धान्य वाटत नसल्याची माहिती प्राप्त झाली आहे, तर थेट खुल्या बाजारात शासकीय धान्याची विक्री होत असल्याची माहिती आहे। शहरातील राशन माफिया सक्रिय झाले असून ते अकोट मार्गे शासकीय धान्याची इतर राज्यात ने आण करत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। या सर्व गोष्टींवर पुरवठा विभाग व पोलिसांचे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होतोय। अकोट मार्गाने मोठ्या प्रमाणात स्वस्त धान्य दुकानातील धान्याचा साठा इतर राज्यात व महाराष्ट्रातील काही भागात पोहोचविला जात असल्याची माहिती असून यात अकोल्यातील राशन माफियांबरोबर काही अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे। महसूल कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे जिल्ह्यातील व शहरातील सामान्य जनतेचे कामकाज प्रभावित झाले आहे। जिल्ह्यातील महसूल कर्मचारी महायुतीच्या दुर्लक्षामुळे संपावर गेल्याचे चित्र आहे। जिल्ह्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या शासन स्तरावर प्रलंबित आहेत। कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्यांचा शासन स्तरावर कोणताही ठोस निर्णय होत नसल्याने आता कर्मचाऱ्यांनी तीव्र आंदोलन सुरू केले। कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आपले शासकीय कामकाज केले। यानंतर पण शासन स्तरावरून कोणताही ठोस निर्णय झाल्याने कर्मचाऱ्यांच्या वतीने तीव्र स्वरूपाचे निदर्शन करण्यात आले होते। या संपूर्ण काळात शासनातर्फे कर्मचाऱ्यांच्या हितार्थ कोणताही निर्णय न झाल्याने अखेर आजपासून महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केले। कर्मचाऱ्यांच्या मागण्यामधील आकृतीबंध बदलीबाबतचा निर्णय, महसूल विभागाच्या सुधारित आकृतीबंध, दांगट समितीच्या अहवालातील शिफारशीनुसार कोणत्याही संवर्गातील कर्मचारी कपात न करता लागू करण्यात यावा, अव्वल कारकून मंडळ अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार या पदावर पदोन्नती देण्याबाबतचा निर्णय त्वरित लागू करावा, या व इतर मागण्या यावेळी कर्मचाऱ्यांनी रेटून धरल्या। कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे सामान्य जनतेचे हाल झाले आहेत। शासनाने महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीरता न ठेवता त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नसल्यामुळे आज रोजी 15 जुलैपासून सर्व महाराष्ट्र राज्यभर महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू झालेला आहे। हा संप
महसूल कर्मचाऱ्यांच्या रास्त मागण्या असल्यामुळे त्या रास्त मागण्या पूर्ण होईपर्यंत असाच सुरू राहील। याबाबत शासनाला विनंती आहे की त्यांनी हा महसूल कर्मचाऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या त्वरित पूर्ण कराव्या ही त्यांना विनंती। आर्थिक वर्ष सुरू होऊन 3.5 महिन्यानंतर एकूण 12 कोटींचा आमदार निधी उपलब्ध झाला आहे। परिणामी रस्ते, सभागृह, पथदिव्यांसह अन्य मूलभूत सुविधांच्या कामांचा मार्ग मोकळा झालाय। मात्र विकास कामे होताना त्याची गुणवत्ता तपासण्याची गरज व्यक्त केली जात आहे। सप्टेंबर महिन्यात विधानसभा निवडणूक जाहीर होण्याची शक्यता असल्याने त्यापूर्वी ही कामे मार्गी लावण्याचे आव्हान यंत्रणांपुढे उभे ठाकले आहे। जिल्ह्यात तब्बल 12 कोटींची विकास कामे मार्गी आहेत, पण पैसा खर्च करण्याच्या नादात विकास कामांची गुणवत्ता राखली जाईल की नाही असा प्रश्न विचारला जात आहे। रस्ते, छोट्या गल्ल्या, व्यायामशाळा, व्यायामशाळेची उपकरणे, जलवाहिन्या, शाळा दुरुस्ती अशी छोटी मोठी कामे करता येतात। आर्थिक वर्ष 2024-2025 या वर्षात आमदारांना त्यांच्या मतदारसंघात विकास कामे करता यावी यासाठी निधी मंजूर झाला आहे। आमदारांना एका वर्षात विकास कामांवर खर्च करण्यासाठी प्रत्येकी 5 कोटी रुपये मिळत आहेत। मात्र यंदा आमदारांचा कार्यकाळ ऑक्टोबर महिन्यात संपणार असून त्यांना सुमारे 3 कोटींचाच निधी मिळणार आहे। जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदारसंघातील 4 तर विधान परिषदेतील 2 आमदारांना निधी मंजूर झाला आहे। जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी गेल्या महिन्यापासून बंद असल्याने नागरिकांना त्रास होत आहे। अकोला पूर्वचे आमदार रणधीर सावरकर यांनी आयुक्त लहाने यांना कम्प्युटर ऑपरेटर वाढवून नागरिकांना त्रास होणार नाही, तसेच प्रशिक्षण देऊन नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्या असे निर्देश दिले, तरी देखील लोकांच्या रांगा दिसून येत आहेत। भाजपा प्रसिद्धी प्रमुख गिरीश जोशी व भाजपाचे ज्येष्ठ पदाधिकारी माजी विरोधी पक्षनेते हरिभाऊ काळे यांनी आमदार रणधीर सावरकर यांना दाखला मिळवताना होणाऱ्या त्रासाबद्दल माहिती दिल्यावर ताबडतोब आमदार रणधीर सावरकर यांनी भ्रमणध्वनी आणि पत्राद्वारे आयुक्त लहानेंशी संपर्क साधून दिशानिर्देश दिले। त्या अनुषंगाने महानगरपालिकेत 4 ऑपरेटरची नियुक्ती होऊन नागरिकांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश आयुक्त लहाने यांनी दिले आहेत। सॉफ्टवेअर बदलल्यामुळे जन्म, मृत्यू आणि विवाह नोंदणी गेल्या 3 महिन्यांपासून नागरिकांना अतिशय त्रास सहन करावा लागत आहे। नवीन सॉफ्टवेअर असल्यामुळे मनपा कर्मचारी यांना सदर सॉफ्टवेअर बाबत प्रशिक्षण कर्मचाऱ्याला दिले नाही। त्याचप्रमाणे संगणकांची कमतरता, सदर कामाकरिता कर्मचाऱ्यांची कमी संख्या आदी कारणास्तव त्यामुळे त्रास सहन करावा लागत आहे। आमदारांच्या निर्देशानंतर देखील नागरिकांच्या समस्या कमी झाल्या नसल्याची ओरड आहे। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। देशातील आणि महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसह अकोला, वाशिम, बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक बातम्यांसह व्यावसायिक, गृहिणी, तरुण, तरुणाई सर्वांच्या पसंतीचे, आपल्या हक्काचे एकमेव सायं दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट। सामान्यांच्या प्रश्नांना शासन दरबारी मांडणारे, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी वचनबद्ध असणारे, ग्रामीण प्रश्न असो वा महानगरातील प्रश्न, राजकीय असो वा सामाजिक, क्रीडा विश्व असो की कृषी, प्रत्येक बातमीचं सडेतोड विश्लेषण। नियमित वाचा आपल्या परिसरातील घडामोडी, निर्भीड आणि निष्पक्ष असे दैनिक सिटी न्यूज सुपरफास्ट। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। जुने शहर भागातील किल्ला चौक ते जुना बाळापूर रोड येथील रोड आणि नाल्याचे काँक्रिटीकरणचे काम अर्धवट असल्याने या ठिकाणी रहिवासी असलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागतो आहे। हा त्रास दूर करण्यासाठी मनसे नेत्या प्रशंसा अंबेरे यांनी पुढाकार घेतला आहे। एक विशेष वृत्तांत। अकोला जिल्ह्यासह शहरातील नागरिकांच्या न्याय व हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ प्रशंसा मनोज अंबेरे या सातत्याने लढा देत आहेत। प्रशंसा मनोज अंबेरे यांच्या कार्यपद्धतीने बहुतांश नागरिकांना न्याय सुद्धा मिळाला आहे। अशातीलच जुने शहर भागात राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या सोडवण्याचे कार्य सौ प्रशंसा मनोज अंबेरे यांनी सुरू केले आहे। जुने शहर भागातील किल्ला चौक ते जुना बाळापूर रोड येथील रोड व नाल्याचे काँक्रिटीकरणचे काम अर्धवट असल्याने या ठिकाणी रहिवासी असलेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्याच्या साईडला 4 ठिकाणी गॅप सोडलेले आहेत, त्यामुळे अनेक वाहने सदर ठिकाणी फसत आहेत। तसेच अकोला महानगरपालिकेतर्फे रस्त्याच्या बाजूला असलेल्या नाल्याची साफसफाई
नियमित होत नसल्याने या ठिकाणी वास्तव्यास असलेल्या नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे। या सर्व बाबींकडे लक्ष देत महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या जिल्हाध्यक्षा सौ प्रशंसा मनोज अंबेरे यांनी स्वतः जाऊन पाहणी केली असता अनेक नागरिकांनी त्यांना होणारा त्रास सांगितला। हालांकि हमने बोले भी उस दिन उनको पूरा साफ करो करके कर ही नहीं ये देखो नीचे तुम कितना कचरा है इसके अंदर नीचे बताओ पूरा प्लेगा नाला 17 फुट पूरे ये हमारे दुकानों में तकलीफ पूरा माल खराब होता हमारे दुकानों में इसकी वजह से नाले की वजह से पानी पूरा दुकानों में आ जाता। 8 बजे काम बंद है ये तब से कोई जाग के देख रहा भी नहीं था। बहुत सारे एक्सीडेंट हुए यहाँ पे बहुत बार एक्सीडेंट हुए बहुत बार लोग गिरे बहुत तकलीफ झगड़े बहुत बार हुए रोड के कारण हुए और ट्रैफिक भी जाम होता है। ये रोड है हाई रोड पहुँचने के लिए रास्ता है कोई आगे देखते तो तैयार नहीं यहाँ पे कि क्या तकलीफ हो रही किसी को सभी आगे में काली लगा एक ही मेन रोड है यहाँ यहाँ पर कहते हैं गड्ढा बहुत बड़ा हो गया गाड़ी उतारने को चढ़ाने को बहुत तकलीफ जा रही है हमारे ऐसा हमारे स्कूल के बच्चे भी रहते गाड़ी ऐसा पलटा है ना तो ऐसा लगता है ऑटो पलटी हो जाता है। हाँ देखो अभी तो हाउस में खड़ा है ये हमारा अच्छा रोड है ना खराब हो गया पूरा। हाँ पूरा अच्छा रोड है। या पश्चात सौ प्रशंसा अंबेरे यांनी नागरिकांच्या समस्या लक्षात घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता यांची भेट घेत या भागात होणाऱ्या नागरिकांचा त्रास त्वरित दूर करावा अशा सूचना दिल्या। यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने निवेदन सुद्धा देण्यात आले। येणाऱ्या 8 दिवसात या भागातील नागरिकांच्या समस्या न सोडवल्यास महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशंसा मनोज अंबेरे यांनी दिला आहे। यावेळी महिला सेनेच्या शहर उपाध्यक्ष सौ रुपाली गमे, विभाग अध्यक्ष सौ संगीता चोपडे, शाखा अध्यक्ष सौ सारिका नरडे, अकोला तालुका अध्यक्ष सौ नंदिनी कांगटे, घुसर सर्कल अध्यक्ष सौ प्रिया ठाकूर, विभाग अध्यक्ष सौ सुषमा पाटील, अनिता डिगेकर व महिला सेना कार्यकर्ता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। जय महाराष्ट्र। मी प्रशंसा मनोज अंबेरे, महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना जिल्हाध्यक्ष अकोला। काल मिलन चौक ते बाळापूर नाका ह्या रखडलेल्या रस्त्याची मी पाहणी करण्यासाठी गेली होती। तेथील त्रस्त नागरिकांनी माझ्यापर्यंत त्यांच्या समस्या आणल्या आणि त्या समस्या आल्यानंतर मी त्वरित तिथे भेट दिली आणि तिथे भेट दिली असता तेथील त्रस्त नागरिकांनी त्यांचा त्रास व्यक्त केला। गेल्या 8 ते 10 महिन्यापासून या रस्त्याचे काम रखडलेले आहे। एक साईडचा रस्ता अर्धवट बांधून त्याचे 4 ठिकाणी गॅप सोडलेले आहेत। त्या गॅपमध्ये कित्येक रोज ॲक्सिडेंट होतात आणि तिथे महिलांना, विद्यार्थ्यांना, वृद्धांना जाण्यास अडथळा होते। तेथील ऑटो चालकांनी सुद्धा आम्हाला त्यांच्या समस्या सांगितल्या की अगदी ऑटो टर्न करताना तिथे असं वाटते की ऑटो का पलटी होते एका साईडने तर विद्यार्थ्यांना उतरावं लागते आणि नंतर टर्निंग घ्यावी लागते। ह्या सगळ्या समस्या ऐकल्यानंतर आज मी संबंधित अधिकारी, सार्वजनिक उपबांधकाम विभाग इथे निवेदन दिले आणि त्या निवेदनामार्फत त्यांना विनंती केली की या रस्त्याचे लवकरात लवकर काम चालू करा। तर त्यांनी 8 दिवसाच्या आतमध्ये तिथे मुरुम टाकून त्या रस्त्याची लेवलिंग करून देऊ असे आम्हाला आश्वासन दिले आणि 3 महिन्याच्या आतमध्ये दुसऱ्या साईडच्या रस्त्याची लाईन 1 चालू करून टाकू असे त्यांनी मला आश्वासन दिले। आणि जर त्यांनी हे काम सांगितलेल्या वेळेत जर केले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण महिला सेना व तेथील त्रस्त नागरिक यांचा जन आक्रोश मोर्चा मी त्यांच्या कार्यालयापर्यंत नेणार आहे हे या ठिकाणी मी आवाहन करते। आणि यावेळी माझ्यासोबत माझ्या सर्व महिला पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। जय हिंद, जय महाराष्ट्र। अकोला पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत असलेल्या 4 मध्यम प्रकल्पात 25% जलसाठा उपलब्ध झालाय। त्यामुळे जिल्हावासियांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे। अकोला पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीत पातूर तालुक्यात मोरणा, निरगुणा, मूर्तिजापूर तालुक्यात निरगुणा तर अकोला तालुक्यात गुंगशी बॅरेज असे 4 मध्यम प्रकल्प आहेत। या प्रकल्पामुळे 99.26 दशलक्ष घनमीटर साठवण क्षमता उपलब्ध झाली आहे। मोरणा, निरगुणा, उमा या 3 प्रकल्पातून विविध पाणीपुरवठा योजनांना पाणीपुरवठा तसेच हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली आणल्या जाते। जर जोरदार पाऊस न झाल्यास आणि प्रकल्प 100% न भरल्यास शेतकऱ्यांना सिंचनापासून मुकावे लागणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांना अद्यापही जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे।
शहरातील विविध दुकानांमध्ये असलेला प्लास्टिकचा साठा महापालिका जप्त करत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. शहरातील अनेक व्यापाऱ्यांनी प्लास्टिकचा स्टॉक करून ठेवला आहे, जो अनधिकृत आहे. तो जप्त केला जात आहे. पुढील काळात सामान्य लोकांवर प्लास्टिक कॅरी बॅग असल्यास कारवाईचे संकेत प्राप्त झाले आहेत. प्लास्टिकच्या अंधाधुंद वापराबाबत महानगरपालिकेने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पालिकेने यासाठी टीम तयार केली आहे. ही टीम प्लास्टिक वापरणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करणार आहे. 50 मायक्रॉनपेक्षा कमी आकाराच्या प्लास्टिक पिशव्या आढळून आल्यास थेट 5,000 रुपयांचा दंड ठोठावला जाणार आहे. पालिकेच्या या धडक मोहिमेची सुरुवात झाली आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे पावसाळ्यात पाणी तुंबत असल्याचे अनेकदा दिसून आले. त्यामुळेच आता प्लास्टिक विरोधी कारवाई अधिक तीव्र करण्यात आली आहे. पावसाळ्यात अनेकदा गटाराचे मेन होल, गटाराच्या जाळ्या, छोट्या पाईपलाईन अशा अनेक ठिकाणी प्लास्टिक अडकते. प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे आता जर तुम्ही किराणा सामान आणण्यासाठी किंवा फळ भाज्या आणण्यासाठी जवळच्या बाजारात जाताना आपली स्वतःची कापडी पिशवी सोबत घेऊन जा. अन्यथा काही रुपयांच्या भाजीसाठी तब्बल 5,000चा भूदंड नागरिकांना बसू शकतो. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. विदर्भात सदैव अग्रेसर असलेले दर्शकांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज. 4.5 कोटींपेक्षा जास्त व्ह्यूज. RRC न्यूज या यूट्यूब चॅनलचे 1,60,000 सबस्क्रायबर. विदर्भ महाराष्ट्रच नाही, जगभरात RRC न्यूजचे लाखो दर्शक. RRC न्यूज निपक्ष निर्भीड चॅनल. सेवा आमची, करमणूक तुमची. तुम्ही सबस्क्राइब केले नसेल तर आजच सबस्क्राइब करा. आपल्या सर्वांच्या पसंतीचे नंबर 1 चॅनल RRC न्यूज. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते व खासदार अरविंद सावंत यांनी आज अकोल्यात शिवसेना पदाधिकाऱ्यांची भेट घेत महाविकास आघाडीच्या विजयासाठी तयारी सुरू केल्याचे सांगितले. शिवसेना नेते माजी केंद्रीय मंत्री खासदार अरविंद सावंत हे आज अकोला दौऱ्यावर आले होते. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहसंपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख, आजी माजी आमदार, जिल्हा संघटक, जिल्हा समन्वयक, विधानसभा प्रमुख, विधानसभा संघटक, विधानसभा समन्वयक तसेच शेतकरी आघाडीचे पदाधिकारी यांची उपस्थिती त्यांची महत्त्वपूर्ण बैठक कृषी विद्यापीठ मध्ये संपन्न झाली. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा विजय व्हायलाच हवा यासाठी संपूर्ण तयारी सुरू झालेली आहे, असे मत त्यांनी आज अकोलामध्ये माध्यमांशी बोलताना मांडले. साधा विषय, पक्षाची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे माझी. मी पश्चिम विदर्भाचा विभागीय नेता आहे, शिवसेना नेता, आणि म्हणून येणाऱ्या सगळ्या निवडणुका येतील, सणसूद येतील, त्यामध्ये विद्यमान वातावरण, बजेट त्यांनी जे काय केलंय यामधून पुढं आपण पक्ष कसा गेला पाहिजे, महाविकास आघाडीचा विजय व्हायलाच हवा, तो मोठ्या प्रमाणात व्हायला हवं, त्याचं निश्चितपणे संघटनात्मक कामासाठी मी आलेलो आहे. कोण कोणाला भेटावं ती महाराष्ट्राची संस्कृती आहे. भेटू दे, भेटण्याने घ्या. भेटी लागी जीवा लागलीशी आस. सध्या विठ्ठलाची आस असते सगळ्यांना. महाविकास आघाडीमध्ये त्यांचं स्वागत असणार आहे. त्याचा तो विषय माझा नाही, तो विषय आमच्या आघाडीच्या नेत्यांचा. शहरात ऑटो चालकांमुळे अनेक अपघात होत असून आज वाशिम बायपास येथे एका महिलेला ऑटो चालकाने उडविल्याची माहिती आहे. तर शहरातील अनियंत्रित वाहनांमुळे अनेक अपघात होत असून त्याचा फटका इतरांना बसत आहे. MIDC परिसरात महापालिकेच्या MH30BD 6971 या इलेक्ट्रिक कचरा गाडीने थेट डिवायडरवर चढवत गाडी इलेक्ट्रिक खांब्याला धडक दिली. या अनियंत्रित व भरधाव वाहनाने इतर कोणी सुदैवाने जखमी झाले नाही. तर आज सकाळी कृषी विद्यापीठानजीक एक छोट्या मालवाहक गाडीने भरधाव येत थेट डिवायडरवर गाडी चढविली. यामुळे काही वेळ वाहतूक प्रभावित झाली होती. आज दुपारी वाशिम बायपास जवळ एका ऑटो चालकाने महिलेला उडविल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शहरात अपघातांची संख्या वाढली असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. पुन्हा पाहूया आजच्या हेडलाईन्स. हेडलाइन्स प्रस्तुत करता द स्मार्ट इलेक्ट्रॉनिक्स मॉल, MV सेल्स, खोलेश्वर रोड, अकोला. अच्छा प्रोडक्ट, अच्छी क्वालिटी. अकोल्यात दमदार पावसाची दुसरी इनिंग सुरू.
मंगळवार बुधवार मुसळधार पावसाचा इशारा. शहर जिल्ह्यात राशन माफियांचा धुमाकूळ. दुकाने बंद, लाभार्थी त्रस्त. अकोट मार्गे धान्याची वाढली तस्करी. महायुती सरकार विरोधात महसूल कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन. सामान्य जनतेच्या समस्यांमध्ये मात्र दिवसेंदिवस वाढ. जिल्ह्यात 12 कोटींचा विकास निधी उपलब्ध. विकास कामांची गुणवत्ता राखण्याची गरज व्यक्त. शहरात ऑटो चालकांची अरेरावी कायम. वाहतूक झाली अनियंत्रित. भरधाव वाहनांचे अपघात वाढले. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRC चे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह नवीन बातमीपत्रात. तोवर नमस्कार.